एक कडेन बरें दिसता आपल्याचो टायमपासूय जाता भितून सगळें फ्री कशें दिसता भितून घरान रावलें काय आनीक तकली बेश्टी एक टायमपास चल सगळेंच कामां जाता वयल्यान करपूय जाता खावपाकूय मेळटा कोणाकूय दिवपाकूय मेळटा एक बाबा उरलें थंय शॉपार दवरुपाक मेळटा आयज तुम्ही आयज काळंगांची पळयला पूण काळंगां गेल्या वर्सा जशी लागलेली तशी अंदू ती लागना कित्याक वातावरणाचो फरक जाला जाणवला तुमकां हो आतां तशेंच म्हणटा की कितें तरी प्रॉब्लेम जालें पूण बरें अंदू जावंक ना पीक जावंक ना पूण अंदू तुमी समाधानी ना तशी ना पिकाच्या बाबतीत ना आणि रातचे गवे रेडे येता भरपूर तुम्ही तरी हे घातला प्रोटेक्शन आहात तुमची पण बाकीचे शेतान व्हडा प्रमाणात गवे येता गवे नासाडी करता कृषी खाते ताचेर कांयच एक्शन घेयना तुमचें कितें म्हणणें ताचेर एक कितें तरी करपाचें न्हू तेंच्यांनी आतां कितें सदांच मिरसांगो लायल्या सगळ्यांचीच वाड लागता ही आतां कंपाऊंड केला पूण तरी सुद्दां सायडीकसून सबंद रावंड मारून वयतात प्रॉब्लेम आसा गरमी जास्त जाल्या कारणान ते प्रॉब्लेम येता कृषी खात्याक बी कळयल्यात काय कृषी खात्याक ना कळोवंक कळोवंकूच ना आनी कसलें पीक घेता तुमी दर वर्सा पळयता आमी व्हडल्या प्रमाणात काळंगां लायतात झेंडू फुलां लायता मिरची दोडगी वाली वेगवेगळे पालेभाजी लागता कशी तुम्ही प्रेरणा कोणा कडल्यान घेतल्या ती आमचे पयली पयलींची चालू आसले न्हय वडील आमचे करीत पयली करताले तेजे म्हटल्यार आमी हे चालू दवरले आता समज आता प्रत्येक एखादो जर भुरगो शिकलो जाल्यार तेका सरकारी नोकरी जाय पडटा शेतीन म्हणजे मातयेन कोण हात घालतलो हो तांचो प्रश्न आहा त्या भुरग्यांक तूं कितें सांगूंक सोदता पयलीं तांकां पयलीं आवड जाय न्हय तांकां शेतीची आवड जाय आवड पयली पासून सुरवात आता अचानक कर म्हटल्यार ते जावचें शक्य ना न्हय ते ओके आणि काय गवळ्या रेड्यांकडून शेतकऱ्यांचे खूप भयंकर त्रास जाता गवरेड्या काय त्याचो बंदोबस्त करिना फॉरेस्टाक आमी सांगता पण तेंच्याकडे ते बंदोबस्त करूकूच ना जायना केन्ना येतात हे गवे रेडे रातचे येतात रातचे येतात चडा प्रमाणात असतात खूप असतात भरपूर कळप कसोच असता तेंचो अवनू कितें कितें केल्यात तुम्ही शेती कसली सगळे आमी लायल्या काळींग लायले मिरची लायल्या आता ह्या दिसांनी आमचे दोनच जास्त काळींग आणि मिरचीच लायता आमी दोडग्याचो केल्ले ते सोंपले पण लास्ट म्हयन्यान जाले ते कंप्लीट अजून काहीतरी मक्यांचो प्रयोग केला मके लायल्या थोडे पहिलेच फावटी ते गवरेड्याक लागून लावपाक मातशे त्या वासाक चड येता गवे रेडे हय आणि मके जाल्या उपरांत काय पोपट बी काय हे करतात ते पोपट असता भायर आणि ते त्रास करता ते आता खाता येऊन ते रवाना दवरिना आणि मिरच्यो काय प्रॉब्लेम झाला ते कुडप्या आता वयरसून पानच तेका वयर कोमरी देना कारण कितें आसूं येत काय तेचो इफेक्टच कळना आमी सांगलेले हेच्या पयलीं एग्रीकल्चराक पण तेचेर काय हे जालें ना आता ही शेती करपाक तुमच्याकडे कामगार असता काय घरच्या घरा करतात आमी करता आणि कामगारय आसा आमच्याकडे घरान कोण कोण मदत करता तुमका मिसेस करता जास्त तशें तिचेच काम आसता चड शेतीच करता भुरगीं बी भितर आता रस दाखयता शेतीन येतात ती आमी बरोबर केन्नाय अशी सुटी आसल्या नमस्कार सध्या आम्ही तुये या शेतीच्या परिसरात आहोत आणि या शेतामध्ये आपले प्रगतशील युवा शेतकरी रवी नाईक आणि त्यांच्या पत्नी श्रेया रवी नाईक हे दाम्पत्य मागच्या अनेक वर्षापासून जी पूर्वजांची शेती आहे त्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत पालेभाज्याबरोबर फळांचंही उत्पन्न घेण्याचं काम ते करत असताना दिसत आहे. दिवाळी आल्यानंतर किंवा दिवाळीच्या पूर्व तयारीचं म्हणून दसरे असतील त्यासाठी झेंडू फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. चिडकी, वांगी, मके, वाली, पालेभाज्याबरोबरही आता कलिंगडाचं उत्पन्न या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे. कलिंगड यंदा मोठ्या प्रमाणात लावली होती, परंतु वातावरणात काहीतरी बदल झाल्यामुळे थोड्या प्रमाणात त्याच्यावर परिणाम झाला आणि कमी उत्पन्न मिळालेलं आहे. शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सायंकाळ झाल्यानंतर 7 नंतर ते पहाटेपर्यंत गव्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. गवेरेडे परिसरातील शेती नासाडी करत असतात किंवा ज्या लहान लहान काजूची रोपटी आहेत ते काजूही मोडून टाकल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. कृषी खात्याने, वन खात्याने या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी
जे रानटी जनावर असतात त्या जनावरांचा बंदोबस्त करून शेती व्यवसायाला प्राधान्य द्यावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.